अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा आणि संचालक आहे उद्योगवर्धींचा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मी या आरसीसी रिएन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट या विषयावर जे आज आपण चर्चासत्र घेतलेलं आहे त्या वेबिनार मध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. थोडस अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल आपल्याला सांगतो. ही जी संस्था आहे ही अशोका बिल्डकॉन लिमिटेड यांनी स्थापन केलेली संस्था आहे. 1996 मध्ये याची आपण स्थापना केली. सुरुवातीला अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा अशोकाचे जे सुपरवायझर्स होते त्यांना प्रशिक्षण देण्याचा होता. अशोकाकडे त्यावेळेस 150 ते 250 सुपरवायझर्स कार्यरत होते आणि तेव्हा बिल्डिंगच काम अशोका जास्त करत होती. तर त्यावेळेला ते काम आम्ही करत होतो. त्यांना लोकांना ट्रेनिंग देण्याचं, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून आम्ही त्यांच्यासाठी ट्रेनिंग मॉडेल डेव्हलप केले. आणि ते 150 लोकांचं ट्रेनिंग शनिवार रविवारी असं घ्यायचो. तर 3 महिन्याच्या याच्यात त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रचंड वाढ झाली. अनेक गोष्टींची अवेअरनेस त्यांना आली आणि त्यांच्यावर जी सुपरविजन लागत होती ती सुपरविजन लागणं कमी झालं. इंडिपेंडेंटली हे सुपरवायझर 1-1 करोडचं सुद्धा काम हँडल करायला लागले. अशोकाची क्षमता याच्याने खूप वाढली. पण या सगळ्या 3 महिन्याच्या प्रशिक्षणाने शनिवार रविवारी त्यांच्यामध्ये झालेला बदल बघून आमचे जे चेअरमन आहे अशोक कटारिया यांनी एक विचार केला की आपण हे जर प्रशिक्षणाने हे 3 महिन्यात एवढा बदल होऊ शकतो, तर वाय डोंट वी गिव्ह दिस ट्रेनिंग टू द पब्लिक, कॉमन पीपल ऑल्सो, की जिथे अनएम्प्लॉयमेंट हा खूप मोठा विषय आहे आणि लोकांना आज इथे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ट्रेड मॅनपॉवरची खूप कमी आहे. ही गॅप आपल्याला भरून काढायची, त्या इराद्याने आम्ही सुरू केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट यायला लागले. पहिले 500 लोकांचा रिव्ह्यू घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की 80% लोक आयदर एम्प्लॉयड और सेल्फ एम्प्लॉयड आहेत. आज त्याच्यातले बरेच जण आज स्वतः मोठे बिल्डर झाले आहेत. आमच्या उद्या तुम्ही आमचंच एक वेबिनार आहे त्याच्यामध्ये अनिल आयर यांना भेटेल, कदाचित थोड्या वेळात ते आता येतील सुद्धा. तर अनिल आयर हे इट इज वन ऑफ द एक्झाम्पल. साधे 10वी-12वी शिकलेले अनिल आयर आज या प्रशिक्षणामुळे आज मोठं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम करताय. मोर दॅन 50 प्रोजेक्ट त्यांचे ऑलरेडी हँडओव्हर केलेले आहे. आता एक मोठा 220 कोटीचा प्रोजेक्ट ते हँडल करतायत. एक सुपरवायझर व्यक्ती आज बिल्डर झालेला आहे. हे टेक्निकल नॉलेज घेऊन, हे टेक्निकल नॉलेज त्यांच्याकडे काही नव्हतं. इज नॉट डिप्लोमा डिग्री सिव्हिल. तर मित्रांनो, याच्यातले जे काही बेसिक फंडामेंटल गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला सुद्धा हे सगळं काम खूप चांगलं करता येईल, पद्धतीने करता येईल. आरसीसी ऍज यू नो परहॅप्स की आरसीसी हा बांधकाम व्यवसायाचा म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा कोणते जे कन्स्ट्रक्शन जिथे स्टील आणि सिमेंट वापरलं जातं त्या व्यवसायाचा आरसीसी हा कणा आहे. हे ज्याला आपण सोल आहे आणि ते जर नीट समजलं तर 70-80% सक्सेस हा तिथेच तुमचा इन्शुअर होतो. त्यामुळे आरसीसी नीट समजा, याच्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे तुम्हाला कॉन्क्रीट सुद्धा तुम्ही शिकता आणि ह्या जर गोष्टी नीट जाणून घेतल्या तर मित्रांनो कन्स्ट्रक्शन डेफिनेटली तुम्ही चांगलं तुमचं कन्स्ट्रक्शन होईल, याच्यात काही शंका नाही. या क्षेत्रात जे तज्ज्ञ आहेत जे तुम्हाला आज गाईड करणार आहे ते इंजिनियर डॉक्टर सर आमचे संतोष कुलकर्णी सर आहेत. संतोष कुलकर्णी सरांना ही इज हॅव्हिंग मोर दॅन 40 to 45 इयर्स एक्सपिरियन्स त्यांचा अनुभव आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं, इन्क्लुडिंग अशोका बिल्डकॉन ऑल्सो. आणि त्या सगळ्या कंपन्यांमध्ये अतिशय सिस्टमॅटिक वेने काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. आणि नंतर त्यांनी हे काम सोडून स्वतःच प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि प्रशिक्षणाबरोबरच त्यांनी काही ISO याच्यामध्ये कन्सल्टन्सी सुरू केली. सरांनी आम्ही जेव्हा 97 मध्ये आम्ही ही अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली तेव्हा एक 97 मध्ये पब्लिकला आम्ही जेव्हा कोर्सेस सुरू द्यायला सुरुवात केली तर सरांची जेव्हा माहिती कळाली आम्हाला तर ही जॉईन अस इन 1999. आणि तेव्हापासून इनफॅक्ट त्याच्या आधी जेव्हा ते अशोकामध्ये होते तेव्हा ते जेव्हा जसं जसं जमत होते ते प्रशिक्षण द्यायला येत होते. नंतर 99 पासून ही बिकेम आवर रेग्युलर फॅकल्टी. सरांचा अनुभव हा प्रॅक्टिकल आहे. म्हणजे नुसतं शिक्षण तर आहेच, ही इज अ गोल्ड मेडलिस्ट, but at the same time he has got the practical experience of the construction. आणि त्याच्यात आरसीसी हा त्यांचा खूप आवडता विषय आहे.
त्यामुळे हा विषय जर आपण त्या हिशोबाने आम्ही पहिला विषय याच्या संदर्भात जे ऑनलाईन वेबिनार घ्यायचं ठरवलं, ते प्रशिक्षण तर आम्ही ऑफलाईन केव्हापासूनच घेतोय, 1996 पासून घेतोय. पण तो ऑनलाईन जेव्हा आम्ही काही करायचं ठरवलं तर त्याच्यातला पहिला विषय आमचा निघाला तो म्हणजे आरसीसी. आणि त्या आरसीसी वरच आज आपण जरा माहिती घेऊया. मित्रांनो, मी संतोष कुलकर्णी सरांना आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या उद्योग वर्धिनी अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे त्यांचं मी खास स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आणि या विषया संदर्भातल्या जो अतिशय महत्वाचा आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये, त्या विषयाबद्दल सगळ्या श्रोत्यांना गायडन्स करावं. आणि त्या संदर्भात आपण जो एक कोर्स केलेला आहे, त्या कोर्स जो आहे तो एक 7 डेज चालणारा हा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला आरसीसीचं सगळं तुमचा पाया अतिशय भक्कम होईल. तर तो जो कोर्स आहे त्याच्याबद्दलही सरांनी सांगावं. आणि मग अजूनही त्याच्याबद्दलचे जे काही प्रश्न होतात ते आपण करूया. ओव्हर टू यू संतोष कुलकर्णी सर. कुलकर्णी सर, नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर, मला खूप आनंद वाटतो आज एवढ्या सगळ्या स्टुडंट समोर इथे यायला, आणि त्यातले बरेचसे चेहरे ओळखीचे वाटून राहिलेले आहेत. जसं एक मला शिवराज जाचक, अनेक वर्षांपूर्वी तो आपल्या क्लासमध्ये होता, अशोक स्तंभावरती जेव्हा आपले क्लासेस होते तेव्हा. आणि बरेचसे चेहरे ओळखीचे दिसतात, नाव ओळखीचे दिसतात. तर सर्व ओळखीच्या बिना ओळखीच्या मंडळींना माझे नमस्कार. गुड इव्हनिंग. हाऊ आर यू? कसे आहात सगळे? एन्जॉईंग? फॅन्टास्टिक. आता आजच्या कार्यक्रमाला चांडक सरांनी ऑलरेडी चांगली सुरुवात केलेली आहे. पण मित्रांनो, मी जरा 9व्या अध्यायामधून एक श्लोक सांगतो आधी. भगवद्गीतेचा 9वा अध्याय 22वा श्लोक. तुमच्या परवानगीने मी तो श्लोक म्हणतो आणि मग त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. मग तो अर्थ आपल्याला कसा लागू पडणार आहे ते पण सांगतो. तर तो श्लोक असा आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे जे अनन्य शरण मला आलेले आहेत त्यांचा योग आणि क्षेम दोन्ही मी चालवतो, असं भगवंताचं वचन आहे. आता योग आणि क्षेमचा अर्थ नीट लक्षात घ्या. योग म्हणजे काय? जे नाही ते मिळवून देणे. आणि क्षेम म्हणजे काय? जे आहे ते सांभाळून ठेवणे. या दोन्ही शब्दांचा आज आपल्याला उपयोग येणार आहे. योग म्हणजे काय? जी बिल्डिंग नाही, माझ्याकडे फक्त जमीन आहे त्याच्यावरती बिल्डिंग नाही, ती बिल्डिंग मी बांधणे हा योग झाला. आणि जी बिल्डिंग ऑलरेडी आहे, एक्झिस्टिंग आहे, 5 वर्ष जुनी, 10 वर्ष जुनी, त्याचा क्षेम म्हणजे त्याला मेंटेन करून ठेवणे. आणि मग आपला प्रसिद्ध नेहमीचा शब्द कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. तुमच्या सगळ्यांचा आवडीचा शब्द आहे, कारण माझ्या अंदाजाने तुमच्यापैकी 90% लोक सिव्हिल इंजिनियर्स आहेत. तुमच्या चेहऱ्यावरून असं दिसतंय मला, हो की नाही? मग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. कन्स्ट्रक्शन म्हणजे योग आणि मॅनेजमेंट म्हणजे क्षेम, योगक्षेम. आता त्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधला आता हे जे नवीन इनिशिएटिव्ह आपण राबवलेलं आहे ते आहे ऑनलाईन प्रशिक्षण. जर सरांनी आता सांगितलं की आपण 96 पासून आतापर्यंत ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट बेसिस वरती आपण क्लासेस कंडक्ट करत होतो, आणि त्यामध्ये मी देखील 99 पासून अशोका ट्रेनिंग बरोबर असोसिएटेड आहे. मग आता स्पेसिफिक वेळेच्या आवश्यकतेनुसार आपण हे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स कन्स्ट्रक्शन मधले आता आपण लॉन्च करत आहोत. आणि त्याचा हा मुहूर्ताचा प्रयोग जो आहे तो तुमच्या समोर आहे. आणि त्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं? सरांनी आता सांगितलं जस्ट 2 मिनिटापूर्वी. काय नाव आहे? RCC. पण एवढंसं नाव नाही येते.
आरसीसीच्या आधी काहीतरी शब्द मला लावायचा आहे. आयदर इट शुड बी एसेन्शियल आरसीसी और एक्साइटिंग आरसीसी, किंवा मला अजून एक छान नाव सुचलंय, मिठासारखं आरसीसी. आता मिठासारखं आरसीसी काय प्रकार आहे की बघा, इंडियन डिश असो, कॉन्टिनेंटल डिश असो, इटालियन डिश असो, फ्रेंच क्विझिन असो, मीठ हे सगळीकडे लागतच लागतं. यू अग्री ऑर नॉट? मग त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन कुठलंही असो, मग ते रेसिडेन्शियल असो, कमर्शियल असो, इंडस्ट्रियल असो, ती बिल्डिंग असो, किंवा हायवेज असो, ब्रिजेस असो, ते एअरपोर्टचे हँगर्स असो किंवा रनवे असो, ते रेल्वे स्टेशन असो किंवा रेल्वे लाईन्स असो, रेल्वेचे ब्रिजेस असो, किंवा एखादं ॲटॉमिक रिॲक्टर असो, या सगळ्यांमधलं एक कॉमन डिनॉमिनेटर आहे, त्याचं नाव आहे रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. यू अग्री ऑर नॉट? याचा अर्थ असा झाला की ज्यांनी आरसीसी वरती जय मिळवला, आरसीसी ज्याला चांगल्या प्रकारे कळलं, आरसीसी ज्याला अवगत झालं, तो आपला स्टुडंट, आपला सिव्हिल इंजिनियर कुठल्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शन साइट वरती काम आरामात करू शकेल, ही खात्री आहे. ज्याला आरसीसीचं इन्स अँड आउट्स माहिती आहेत, त्याला इंटरव्ह्यू मध्ये कोणीही विचारलं तुमच्या आवडीचा काय विषय आहे, तो म्हणेल सर आरसीसी. बरं, आरसीसी मध्ये कुठला विषय? एक्झिक्युशन. ऑल राईट. हे लक्षात घ्या, आता आपण जेव्हा आरसीसी बोलतो आहोत, आपण एक्झिक्युशन पार्ट बद्दल बोलत आहोत, आपण डिझाईन बद्दल बोलत नाहीत. हे क्लिअरली लक्षात घ्या. आपण आरसीसीचं डिझाईन बोलत नाहीये. आरसीसी एक्झिक्युशन फील्ड वरती ड्रॉइंग प्रमाणे आरसीसी ला एक्झिक्यूट कसं करायचं याबद्दल आपण बोलत आहोत, बोलणार आहोत. त्यामुळे हा कोर्स आहे एक्झिक्युशनचा. मी परत एकदा मागे जातो, तुम्हाला सांगतो. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन काय आहे? योग. आणि मॅनेजमेंट काय आहे? क्षेम. नवीन बिल्डिंग बांधणे, कन्स्ट्रक्शन झालं, आणि ज्या एक्झिस्टिंग आहेत त्याला मेंटेन करणे, हे झालं क्षेम मॅनेजमेंट. ओके. आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये वेब बेस्ड प्रोग्राम जे आता आपण सुरू करतो आहोत, त्यापैकी सगळ्यात पहिला मुहूर्ताचा जो विषय आपण निवडलेला आहे त्याचं नाव आहे आरसीसी. हे आधी लक्षात घ्या. मग आरसीसी निवडण्यामागची कारण मीमांसा तुम्हाला सांगितली की कुठल्याही प्रकारची बिल्डिंग जरी असेल तरी त्या प्रत्येक ठिकाणी आरसीसी हे लागणारच. आणि त्याला जी उपमा आपण घेतली की ज्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची डिश असेल त्यात मीठ लागणारच. अगदी हाय बीपीच्या पेशंटला जरी द्यायचं असेल तरी थोडं चुटकीभर मीठ तर त्यात देऊ ना आपण. सो मीठ इज एसेन्शियल. त्याप्रमाणे आरसीसी हे असणारच. त्यामुळे ज्याला आरसीसी माहिती आहे तो कुठल्याही साइट वरती आरामात एक्सपर्टपणे काम करू शकेल. हे आधी एक बेसिक ॲझम्पशन आपण लक्षात घेतलं. हे पटलं का तुम्हाला? पटलं असावं असा मला अंदाज आहे. बर, आता या आरसीसी मध्ये नक्की काय आपण शिकवणार आहोत हा तुमच्या मनात पुढचा प्रश्न येईल. तर आरसीसीच शिकवताना हा जो आपला पूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे हा 7+1 7 आणि 1. हे 7+1 काय आहे? तर हा शेवटला एक जो आहे तो एक्झामिनेशन साठी एक सेशन आहे. म्हणजे सुरुवातीचे 7 सेशन्स 1 तासाचे, असे 7 तास प्लस 1 तास असे 8 तासाचे सेशन्स आहेत. या 8 तासामध्ये मिळून काय होणार आहे? तर बघा, आरसीसी मध्ये आपण काय काय शिकू. एक त्यामध्ये आहे कॉन्क्रीट, दुसरा आहे फॉर्मवर्क, आणि तिसरा आहे बार बेंडिंग शेड्यूल.
किंवा रिइन्फोर्समेंट. हे 3 पॉइंट लक्षात आले. आरसीसीचं कोर्स कंटेंट काय आहे असं जर कोणी विचारलं तर तुम्ही फक्त 3 गोष्टी, 3 बोट दाखवा. फर्स्ट इज कॉन्क्रीट, सेकंड इज फॉर्मवर्क आणि थर्ड इज रिइन्फोर्समेंट. आता कॉन्क्रीट मध्ये काय आहे, फॉर्मवर्क मध्ये काय आहे आणि रिइन्फोर्समेंट मध्ये काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. तसं तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कॉन्क्रीट मध्ये काय काय असायला पाहिजे. तर कॉन्क्रीट मध्ये सगळ्यात सुरुवातीला एक मटेरियल आहे जे C1 न सुरू होतं. कुठलं मटेरियल आहे? C1 न सिमेंट. व्हेरी गुड. सो सगळ्यात आधी आपल्याला सिमेंट बद्दल बोलावं लागेल. OPC, PPC या दोघांच्या ग्रेड्स कुठल्या कुठल्या आहेत, OPC आणि PPC मध्ये फरक काय आहे, त्याचं टेस्टिंग काय आहे, 33 ग्रेड, 43 ग्रेड, 53 ग्रेड सिमेंट म्हणजे नेमकं काय आहे, हे पहिली गोष्ट झाली. त्यानंतर सिमेंट वरनं आपण मॉर्टर वरती येऊ की व्हॉट इज अ मॉर्टर. मॉर्टरचे प्रकार कुठले कुठले आहेत, 1:3 मॉर्टर म्हणजे काय हे आपण बघू. सो सिमेंट, मॉर्टर आणि त्यानंतर येतो आपण PCC, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. मग प्लेन सिमेंट कॉन्क्रीट मध्ये आल्यानंतर आपल्या पुढे 2 प्रमुख शब्द येतील. एक शब्द आहे ग्रेड, एक शब्द आहे मिक्स. हे दोन्ही आपल्याला माहिती असायला पाहिजे की ड्रॉइंग वरती जर लिहिलेलं आहे M20, मग आपल्याला हे कळायला पाहिजे की आता हे जे RCC फुटिंग आपल्याला कास्ट करायचं आहे ते M20 मध्ये कास्ट करायचं आहे. M20 म्हणजे काय, मग जर तुम्ही हा कोर्स केलेला असेल तर तुम्हाला माहिती असेल की M20 म्हणजे असं कॉन्क्रीट ज्याची 28 दिवसाची क्रशिंग स्ट्रेंथ किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही 20 न्यूटन पर स्क्वेअर mm पेक्षा जास्ती असेल. हे लक्षात आलं तुमच्या? हे झालं ग्रेडची डेफिनेशन. पण आता तुम्ही असं पाठ करायच्या मागे लागू नका, मी तुम्हाला कोर्स कंटेंट सांगतोय. हे झालं ग्रेड. पण मग याचं पुढे काय, पण ऍक्च्युअल साईट वरती M20चं काय करायचं. M20 जर तुम्हाला RMC मधून घ्यायचं असेल रेडीमेड, काही अडचण नाही, फक्त फोन केला M20 पाठवून द्या ललितच्या साईट वरती की लगेच गुडगुड गुडगुड करून ते ट्रान्झिट मिक्सर 6 क्युबिक मीटर आणून देणार ते M20, बरोबर. पण अभिषेक म्हणेल की नाही आमच्याकडे RMC नाही, आम्हाला साईट वरती मिक्स करायचं आहे. कसं मिक्स करणार. सो M20 म्हटल्यानंतर आपल्याला हे कळलं पाहिजे की याच्यात सिमेंट किती घ्यायचं, सँड किती घ्यायची, खडी किती घ्यायची. आणि तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे फर्मे वापरले जात नाही, आमच्याकडे पाट्या टाकतात. पाट्या टाकायची लोकांना खूप आवड असते, हो की नाही. पण लक्षात ठेवा आपण पाट्या टाकायला साईट वरती जात नाही. पाट्या टाकणं हे आपलं कॅरियरचा उद्देश नाही, हे आधी लक्षात ठेवा. पाट्या ठीक आहे, जे टाकतात ते त्यांना टाकू द्या, ते बिचारे डोक्यावरनं पाट्या टाकतात ते, पण आपण बुद्धिजीव आहोत, आपल्याला पाट्या टाकायचं नाही. तर जर साईट वरती पाट्या वापरत असतील तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की 1-1.5-3चं मिक्स आहे ना, मग इतक्या पाट्या सिमेंट घ्या, इतक्या पाट्या वाळू रेती घ्या, इतक्या पाट्या खडी घ्या, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग त्यात आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की आपण वे बॅचिंग करतो आहोत की व्हॉल्युमेट्रिक बॅचिंग करतो आहोत, म्हणजे वजनाने आपण मटेरियल मिक्स करतो आहोत की आपण व्हॉल्युमने मिक्स करणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे नॉमिनल मिक्स आहे की डिझाईन मिक्स आहे, या विषयांमध्ये आपल्याला शिरावं लागेल. मी तुम्हाला काय सांगतो आता की RCC चा जो कोर्स आहे, जो टोटल 7 सेशनचा आहे, त्याचे कंटेंट्स मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्या सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं सिमेंट, मग त्यानंतर आलो मॉर्टर वरती, मग त्यानंतर आलो कॉन्क्रीट वरती. कॉन्क्रीट मध्ये 2 शब्द दिले, एक होता मिक्स
एक होती ग्रेड. मग त्यानंतर आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्याला RMC मधून जर घ्यायचं असेल तर त्याचं ऑर्डरिंग आपण कसं करायचं. हा झाला कॉन्क्रीटचा विषय. दुसरा विषय येईल फॉर्म वर्क. फॉर्म वर्क म्हटल्यावरती आपल्या समोर 4 शब्द असे स्पष्ट दिसायला पाहिजे. कुठले ते 4 शब्द? CSSS हे लक्षात ठेवा. CSSS किंवा CSSS. काय CSSS? सो पहिला C सेंटरिंग, दुसरा S शटरिंग, तिसरा S स्टेजिंग आणि चौथा S स्कॅफोल्डिंग. सो सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग आणि स्कॅफोल्डिंग असे हे 4 विषय आपल्याला फॉर्मवर्क मध्ये शिकावं लागेल. मग त्यात आपल्याला बघावं लागेल की नेमकं काय आहे सेंटरिंग म्हणजे. मग तुम्हाला सांगता येईल की बघा, जेव्हा स्लॅब असते त्या स्लॅबचा जो खालचा सरफेस आहे त्याला सपोर्ट करणे कास्टिंगच्या वेळेला आणि नंतर स्ट्रेंथ गेन करेपर्यंत त्याला म्हणतो आपण सेंटरिंग. जी बीम असती त्या बीमच्या दोन्ही साइड्स ह्या झाल्या शटरिंग. आणि ह्या सेंटरिंग आणि शटरिंगला जमिनीपासून सपोर्ट करणे, मग ते प्रॉप्स असो, एच फ्रेम्स असो किंवा जॅक्स असो, त्यांनी सपोर्ट करणे हे झालं स्टेजिंग. आणि इंजिनियर्सला वर जायला म्हणजे शिडीने चढून जायला किंवा तिथे लेबरला बसायला, कार्पेंटरला बसायला, पेंटरला बसायला जे मचाण आपण बांधतो, ज्याला परांची म्हणतात, ज्याला पॅड म्हणतात, ज्याला पहाड म्हणतात, त्याला इंग्लिश नाव आहे स्कॅफोल्डिंग. हे लक्षात आलं. सो आतापर्यंत 2 शब्दांमध्ये आपण शिरलो. एक होता कॉन्क्रीट, एक होता फॉर्म वर्क. आता तिसरा विषय महत्वाचा. तो काय विषय? तिसरा विषय कुठला? रिइन्फोर्समेंट. मग रिइन्फोर्समेंट मध्ये काय काय शिकू आपण? सगळ्यात आधी बारचे टाइप्स कुठले कुठले आहेत, म्हणजे माइल्ड स्टील, टॉर्स स्टील, रिब्ड स्टील चा अर्थ काय, किंवा HYSD म्हणजे काय, हाय यील्ड स्ट्रेंथ डिफॉर्म्ड बार्स. हे पहिले. त्यानंतर सेकंड स्टेज मध्ये आपण शिकू यांचं युनिट वेट कसं कॅल्क्युलेट करायचं. युनिट वेट म्हणजे काय की 12 मीटरचा एक बार आहे. मीटर त्याचं डायमीटर किती आहे? 12 mm. मग 12 मीटरच्या त्या बारचं वजन किती, असं जर कोणी विचारलं तुम्हाला तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे, अच्छा किती लांब आहे? 12 मीटर. ओके. सो असं करा, 12 गुणिले 0.89 ने मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला विचारलं 0.89 कुठून आले? 0.89 kg पर मीटर हे झालं युनिट वेट, त्या बारचं युनिट वेट. हे युनिट वेट कुठून कॅल्क्युलेट केलं? मग त्यासाठी एक सोपा शॉर्टकट आपण बघणार आहोत. तुम्हाला कुठलंही डायमीटर दिलं, उद्या मी तुम्हाला सांगितलं 32 mm चं वेट द्या, तर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत, 1 मिनिट जास्ती झालं, हा पटकन काढून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बघा 32 mm चं युनिट वेट इतकं असणार आहे. आलं का लक्षात? सो आपण तिसरा विषय बघतो आहोत, रिइन्फोर्समेंट. सो रिइन्फोर्समेंट मध्ये काय काय बघितलं? एक टाइप्स ऑफ बार्स, दुसरं आपण बघितलं युनिट वेट, मग तिसरं की एखाद्या RCC एलिमेंट मध्ये किती प्रकारचे बार्स वापरले जातील, म्हणजे किती शेप्सचे बार असू शकतील. ते साधारण 13-14 शेप्स आहेत, म्हणजे स्ट्रेट हॉरिझॉन्टल, स्ट्रेट व्हर्टिकल, एल शेप्ड, बेंटअप बार, जॉगल्ड बार, हे असे बार्स आहेत. किंवा स्टिरप्स आहेत, त्यात सिंगल लेगेड, डबल लेगेड, 4 लेगेड स्टिरप्स आहेत. आलं लक्षात? हे सगळे शेप्स आपल्याला मित्रांनो शिकायचे आहे. किंवा पाईल असेल तर पाईल मध्ये सर्क्युलर रिंग असेल किंवा हेलिकल रिंग्स असतील.
आलं लक्षात? मग हेच सगळं करत असताना आपल्याला कटिंग लेंथ काढता आली पाहिजे. कटिंग लेंथ काय प्रकार आहे? तर कटिंग लेंथ म्हणजे बारची ती लांबी आहे जी त्या आरसीसी एलिमेंट मध्ये, मग ते कॉलम असो, बीम असो, स्लॅब असो, आरसीसी वॉल असो, मध्ये आपण टाकली तर आपल्याला दोन्ही बाजूला कव्हर मिळेल. म्हणजे आपल्याला कव्हर शिकायला पाहिजे. सो कव्हरचा अर्थ काय की आरसीसी एलिमेंटच्या फेस पासून थोडं आतपर्यंत बार आपण ठेवतो, ज्याच्यामुळे काय, एक्सक्यूज मी, सॉरी, आपण काय बोलतोय, कॉन्क्रीट फॉर्मवर्क रिइन्फोर्समेंट. रिइन्फोर्समेंट मध्ये आपण काय बोललो, सगळ्यात आधी आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ बार्स. मग त्यानंतर युनिट वेट कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यानंतर आपण बघितलं शेप्स ऑफ बार्स, त्यानंतर आलो आपण कटिंग लेंथ, आणि त्याचबरोबर आपण कव्हर बद्दल बोललो. हे सगळं करताना आपल्याला रिइन्फोर्समेंट बारचं वजन आपल्याला काढता येईल. ते आपला उद्देश आहे. कारण एकदा जर आपल्याला आरसीसी ड्रॉइंग मिळालं आणि त्याचा या पद्धतीने जर आपण वजन काढू शकलो, तर त्याच्या बेसिसवरती वनेश नावाचा जर इंजिनियर असेल तर त्याला पटकन काढून सांगता आलं पाहिजे की बघा, ही आरसीसी कॅन्टिलिव्हर वॉल आहे 30 मीटर लांबीची, आणि त्यामध्ये 12 mm चे इतके बार्स लागतील, 16 इतके बार्स लागतील, 18 इतके लागतील, 20 इतके लागतील, एवढी बाइंडिंग वायर लागेल, आणि याप्रमाणे तुम्ही मटेरियल साईट वरती घेऊन या. आलं लक्षात? हा झाला पूर्ण कोर्स कंटेंट. हे सगळं किती सेशन्स मध्ये आहे? हे बरोबर 7 सेशन्स मध्ये आहे. 7 सेशन्स 1-1 तासाचे. त्याचा टाइम आता आपण डिसाइड करू, तुम्हाला आता जस्ट सांगतील टायमिंग. याच्या पॅरलली तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची. हे कोर्स कंटेंट मी सांगितलं मित्रांनो, पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. आता सध्या ज्या विलक्षण काळामधून आपण चाललेलो आहोत, पिरियड मधून चाललेलो आहोत, तिथे बरेचसे स्थित्यंतर साइट्स वरती घडून आलेले आहेत. बऱ्याचशा नाही, ऑलमोस्ट ऑल द साइट्स आर क्लोज्ड फॉर लास्ट सो मेनी मंथ्स. 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत पासून बंद आहे. आता त्या साइट्स चालू होतील, अलग अलग प्रायोरिटी वाईज त्या साइट्स चालू होतील. त्यावेळेला आता तुम्हाला तुमच्या मनात विचार येईल, त्याला काय सांगतात हे? तर त्यावेळेला हे जे स्किल तुम्ही आता अजाणतेपणे प्राप्त करून राहिलेले आहात, कुठलं स्किल? हे ऑनलाईन कॉन्फरन्सेस करायचं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचं, हे स्किल तुमच्याकडे आपोआप सहज मार्गाने येऊन राहिलेलं आहे. याचा काय फायदा होईल? अहो, याचा फायदा आता होईल. तुम्ही जर क्रेडाईचे मार्गदर्शक तत्व वाचले, की ज्या साइट्स वरती कन्स्ट्रक्शन लॉकडाऊन नंतर सुरू करायचं आहे, त्याचे जर मार्गदर्शक तत्व तुम्ही वाचले, तर डिटेल मध्ये त्यांनी दिलेलं आहे की त्यामध्ये साइट मध्ये एंट्री जी करायची आहे लेबर्सनी, ती अशी स्टॅगर्ड एंट्री करायची आहे. स्टॅगर्ड म्हणजे थोडं थोडं स्टेप बाय फेज असे ते आतमध्ये येतील. बाहेर जाताना तसंच. मटेरियल आल्यानंतर, कुठलंही मटेरियल आल्यानंतर ताबडतोब वापरायचं नाहीये, 12 तासानंतर ते वापरायचं आहे. सॅनिटायझरचा उपयोग, या सगळ्या गोष्टींमधून एक अजून गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली मित्रांनो, की आता तुम्हाला जर हे स्किल कळलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं, आणि ते तुम्हाला पटकन कळेल, तर याचा उपयोग तुम्हाला साइट वरती गेल्या होणार आहे. कसा होणार आहे? 3 प्रकारे.
एक, तुमच्या टॉप मॅनेजमेंटशी बोलणे. तुमच्या टॉप मॅनेजमेंटला रिपोर्टिंग करायला व्हिडिओ कॉन्फरन्सचा उपयोग होईल की नाही. दुसरं, तुमचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट, आर्किटेक्ट यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणे. नंबर 3, तुमचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट त्यांच्याशी बोलणे. नंबर 4, तुमच्या इतर ज्या एजन्सीज आहेत, साईट म्हटले की त्यामध्ये 30-35 एजन्सीज काम करणार. मग तुमच्याकडे जर हे पण स्किल असेल तर आता तुम्ही हा पूर्ण कोर्स झाल्या जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाल, आता बघा तुमच्यामध्ये 2 प्रकारचे लोक नक्की असणार. 2-3 प्रकारचे लोक असतील जे ऑलरेडी एंटरप्रिन्युअर्स आहेत, त्यांचा काहीतरी कन्स्ट्रक्शन मध्ये उद्योग आहेत, असे लोक. काही लोक आहेत जे एम्प्लॉयमेंट बेस्ड आहेत. असे जे एम्प्लॉयमेंट बेस्ड आहे त्यात 2 कॅटेगरीज येतील. काही लोक जे ऑलरेडी एम्प्लॉईड आहेत आणि काही लोक जे अजून एम्प्लॉईड नाहीत. मग जे एम्प्लॉईड आहेत ते सुद्धा जेव्हा आता साईट वरती जॉईन होतील तेव्हा त्यांना ह्या स्किल्सची गरज पडणार आहे. मग त्यांच्यासाठी हा एक रिफ्रेशर कोर्स होईल. आणि जे लोक अजून अनएम्प्लॉईड आहेत त्यांना आता इमिजिएटली इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात करावी लागेल. आणि आता इंटरव्ह्यूजही लक्षात घ्या, इंटरव्ह्यूज देखील हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनीच व्हायला लागतील. म्हणजे आयटी सेक्टरमध्ये हे ऑलरेडी असेच आहेत. माझ्या ओळखीच्या कित्येक जणांनी त्याप्रमाणेच केलेले आहेत. पण आता आपले सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन साइट्स वरचे इंजिनियर्स देखील याप्रमाणे इंटरव्ह्यूज देतील. हा कोर्स अटेंड जर तुम्ही या पद्धतीने केला, या माध्यमातून जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुमची प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली असेल ऑनलाईन वरती इंटरॅक्ट करायची. हा पॉइंट लक्षात आला का तुमच्या? बर, आता तिसरा एक अजून मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे की हा जो कोर्स आहे हा आरसीसीचा बेसिक कोर्स आहे. हा जर कोर्स तुम्ही करून घेतला तर याच्या बेसिस वरती पुढचे जे कोर्सेस आपण लॉन्च करणार आहोत ते पण तुम्हाला सहजपणे समजू शकतील. फॉर एक्झाम्पल प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट, आरसीसी करणं आवश्यकच आहे, किंवा फाउंडेशन अर्थवर्क किंवा ब्रिजेस. आणि त्याच्यासारखा एक अजून पॅरलल विषय आपल्या मनामध्ये आहे, तो आहे एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, रेट अनालिसिस. पण हे सगळे भविष्यामध्ये हळूहळू आपण लॉन्च करणार आहोत. आलं लक्षात? सो एकदा परत शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो मी काय काय बोललो आपण, कारण थोडासा वेळ एक 10-15 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर साठी घेऊ. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही विचारताच आहात. त्या प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये आपण थोडा वेळ नक्की खर्च करू. आता एकदा आपण शॉर्ट मध्ये बघू काय काय बोललो आपण. सगळ्यात आधी मी तुम्हाला 2 शब्द दिले, योग आणि क्षेम. योग म्हणजे काय? नवीन ऍडिशन. आणि क्षेम म्हणजे काय? जे एक्झिस्टिंग आहे त्याला मेंटेन करणे. ओके, मग हे झालं योगक्षेम. मग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन इज योग आणि मॅनेजमेंट इज क्षेम. हे लक्षात आलं? फॅन्टास्टिक. मग त्यानंतर मी तुम्हाला या कोर्सचे कंटेंट्स सांगितले. त्यात बेसिकली 3 गोष्टी आहेत. एक आहे कॉन्क्रीट, एक आहे फॉर्मवर्क आणि तिसरा आहे रिइन्फोर्समेंट. हे 3 टॉपिक्स आपल्याला 7 सेशन्स 1-1 तासाचे मध्ये कव्हर करायचे आहेत होतील. आणि 8वां सेशन जो आहे तो तुमची एक्झामिनेशन. एक्झाम शिवाय मजा नाही ना, एक्झाम हवंच. एक्झाम
आता मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. चांडक सरांना धन्यवाद देतो. सर प्रश्न आहे. श्रीरामला धन्यवाद देतो आणि माझा मित्र वैभवला पण धन्यवाद देतो. सर प्रश्न आहेत काही? हो सर, प्लीज. प्रश्न असे आहेत. एक पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की जर हा कोर्स करायचा आहे तर नॉन टेक्निकल म्हणजे काही टेक्निकल बॅकग्राऊंड असायची गरज आहे का? त्याचं उत्तर नाहीच आहे, पण तरी सुद्धा ते तुम्ही समजून सांगा की काही नॉन टेक्निकल जरी असेल तरी त्याला हा कोर्स करता येणं शक्य आहे, याच्यात काही शंका नाही. पण आपण त्याला एलॅबोरेट करा. मी प्रश्न आधी सांगून देतो, तुम्ही क्रमवारी त्यांची उत्तर देऊ शकता. दुसरा जो आहे तो म्हणजे पीडब्ल्यूडी चे कॉन्ट्रॅक्ट त्याच्या बेसिसवर घेता येईल का? माझ्या मते कॉन्ट्रॅक्ट घ्यायला काही अडचण नाही, परंतु पीडब्ल्यूडी चं रजिस्ट्रेशन या कोर्सच्या बेसवर नाही करता येणार. तुमच्याकडे जर काही डिप्लोमा असेल किंवा तुमच्याकडे काही अनुभव असेल कन्स्ट्रक्शनचा, तर तुम्हाला भले तुम्ही नॉन टेक्निकल जरी असेल तर पीडब्ल्यूडी चं रजिस्ट्रेशन करता येतं आणि रजिस्ट्रेशन नंतर कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तर काही अडचण नाही. त्याच्यानंतर ड्रॉइंग रीडिंग करता येईल का याबद्दल जरा थोडस, म्हणजे हा कोर्स केल्याने ड्रॉइंग रीडिंग करता येणं शक्य होईल का, हा एक प्रश्न आहे. तर हे तिन्ही प्रश्न सर जरा अजून येतात प्रश्न, पण या 3 प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकतो. बर. सो सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की नॉन टेक्निकल माणूस हा कोर्स करू शकेल का, याचं उत्तर येस पण आहे, नो पण आहे. असा नॉन टेक्निकल मनुष्य जर तो ऑलरेडी साईट वरती काम करून राहिलेला आहे मागच्या 5 वर्षापासून, त्याला माहिती आहे स्लॅब म्हणजे काय, बीम म्हणजे काय, कॉलम म्हणजे काय, फुटिंग म्हणजे काय, बार म्हणजे काय, ढलाई म्हणजे काय, कास्टिंग म्हणजे काय, मोल्ड म्हणजे काय, फॉर्मा म्हणजे काय, तो कोर्स त्यांनी करायला पाहिजे. त्याच्याकडे डिप्लोमा असो की नसो, असं माझं मत आहे. पण कोणाला बॅकग्राऊंड जर तसं नसेल, ज्याला बिल्डिंग ही पहिल्यांदाच समजून घ्यायची असेल, मग त्यांनी पुढे जे आपण अजून बेसिक कोर्सेस आणणार आहोत सर, ते त्यांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. मग दुसरा जो विषय होता की या कोर्सच्या आधारावरती पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन करता येईल का, त्याचं उत्तर नकारात्मक आहे माझ्या मते. कारण या कोर्समुळे तुम्ही एलिजिबल नाही होत आपोआप पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन करायला. पीडब्ल्यूडी रजिस्ट्रेशन साठी डी क्लास, सी क्लास, बी क्लास, ए क्लास यांचे मापदंड ठरलेले आहेत. की डिप्लोमा असेल तर एवढ्या लॅक्सचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता, डिग्री असेल तर एवढं करू शकता. मग तसं या कोर्सला त्या प्रकारची मान्यता अजून प्राप्त झालेली नाही, त्याला अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी आपण नाही हे उत्तर घ्यायचं. सध्या या कोर्सचा उपयोग आपण आपला कॉम्पिटन्स वाढवण्यासाठी, कॉम्पिटन्स आणि कॉन्फिडन्स या 2 गोष्टी वाढवायच्या आपल्याला, त्यासाठी आपण याचा उपयोग करू. तिसरा जो प्रश्न होता की ड्रॉइंग स्टडी यांनी होईल का, याचे उत्तर येस आणि नो आहे. कसं आहे हे बघा, याचं उत्तर नो का आहे की या कोर्स नंतर तुम्हाला लाईन आउटचं ड्रॉइंग नाही वाचता येणार. लाईन आउटचं ड्रॉइंग वाचण्याकरता आणखी आरसीसीचं ड्रॉइंग दिलं की हे बीमचं ड्रॉइंग आहे, यामध्ये टॉप बार्स कुठले आहेत, बॉटम बार्स कुठले आहे, याची डेप्थ कुठली आहे. हा मित्रांनो, सरांचं कुठेतरी थोडासा नेटचा प्रॉब्लेम असेल, माहित नाही. पण काही प्रश्न आहेत ते मी जरा घेतोय की एक तर हे जे आहे कुलकर्णी सर, तुम्ही लाईव्ह आलेत का? तुमचं नेट डिस्कनेक्ट झालं होतं. आले का सर लाईव्ह? कुलकर्णी सर, हॅलो. एकच मिनिट. मित्रांनो, सरांनी हा सर आलेत का?
हॅलो हा सर. सर. सर आता बघा ट्राय करून. हा घ्या मित्रांनो. हा जो कोर्स आहे जसं सरांनी सांगितलं की 7 डेज म्हणजे 8 डेज चालणारा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे सरांनी सांगितलं की 3 टप्प्यामध्ये तुम्हाला सगळं काही शिकवलं जाणार आहे. याच्यात काही व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत की जे व्हिडिओज पाहून तुम्हाला म्हणजे आता एक प्रश्न असा आला आहे की सध्या साईट तर बंद आहे, मग आम्हाला ते कसं समजेल. तर त्याच्यासाठी आम्ही काही व्यवस्था केली आहे. काही कॉन्क्रिटिंग याच्या संदर्भातले जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आम्ही पाठवू की जे तुम्हाला कळेल की ऍक्च्युली वर्क कसं चालतं. ओके. तर हा 7 दिवसाच्या या कोर्समध्ये तुम्हाला म्हणजे टोटल 8 डेजच्या कोर्समध्ये सगळं डिटेलमध्ये डिस्कशन सर घेतील. तुमचे प्रश्नोत्तर होतील. तुमचे बारीक सारीक जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आन्सर केल्या जातील. आणि मेन म्हणजे नंतरही तुम्हाला याच्या संदर्भात अजून काही मदत सुद्धा लागत असेल तर ती होईल. आणि याचं एक सर्टिफिकेशन तुमचं ऑनलाईन एक्झाम बी होईल आणि नंतर मग त्याचं सर्टिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर हा एक त्याच्यात मुद्दा आहे. याची जे कोर्स फी आहे ती फक्त 2,000 रुपये याची कोर्स फी ठेवलेली आहे. आमच्या पूर्ण कोर्स फीची ती 9,000च्या घरात आहे. हे फक्त 2,000त आम्ही कोर्स याच्यासाठी ठेवला की लोकांना ऑनलाईन घरी बसल्या सगळं शिकता येऊ शकेल. कुलकर्णी सर जॉईन झाले. जॉईन झाले का? हॅलो. हा आले का सर? हॅलो. हा सर. आहे मी. हा सर बोला ना पुढे. हा ते जरा तुमचं पूर्ण करा ड्रॉइंगचा विषय आणि नंतर 3 प्रश्न अजून आहेत. हॅलो सर. प्रश्न जे आहेत ते सरांना मी सांगतोच आहे पण सर जॉईन होतीलच. मित्रांनो मला सांगायचं काय होतं मी जसं सांगत होतो आपल्याकडे कसा हा 8 दिवसाचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला टेक्निकल ट्रेनिंग आम्ही देऊ आणि परत नंतर फॉलोअप सपोर्ट सुद्धा राहील. या संदर्भात जसं सांगितलं सरांनी की अजून काही ऍडिशनल गोष्टी सुद्धा आम्ही घेणार आहोत. जसं एक रेट अनालिसिसचा सुद्धा कोर्स आम्ही प्लॅन करतोय. एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा एक कोर्स प्लॅन करतोय की ज्यामुळे तुम्हाला उद्या टेंडरिंग भरणं हे करायला सुद्धा सोपं होऊ शकेल. कॅल्क्युलेशन जे आपल्याला एज अ सुपरविजन म्हणून जे काम करावं लागतं ते सगळे कामं तुम्हाला करता येऊ शकतील एवढं तुम्हाला कॉम्पिटंट बनवण्याचा हा सगळा कोर्स आहे. आणि जे प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं जसं परत सांगतो मी तुम्हाला की स्वतः म्हणजे सर आम्ही आमच्याकडे खूप व्हिडिओज आहेत. सगळे प्रत्यक्ष साईट व्हिजिटचे व्हिडिओ आहेत. आरसीसीचे अनेक व्हिडिओज आहेत. डूज काय डोन्ट्स काय ते तुम्हाला त्याच्यामध्ये अगदी आम्ही प्रॅक्टिकल ते सांगणार आहोतच परंतु प्रॅक्टिकली सुद्धा सर तुम्हाला ते काही व्हिडिओ सुद्धा दाखवतील. सर आलेत का? हा सर प्लीज. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि आय अप्रिशिएट हा ज्या कोणी विचारला आय रिअली अप्रिशिएट कारण कन्स्ट्रक्शन हा विषय अनुभवाचाच आहे. आय फुल्ली अग्री. त्यामुळे प्रत्यक्ष साईटवर गेल्याशिवाय हे समजणं थोडं कठीणच आहे. आय फुल्ली अग्री. पण मग नॉर्मली जे कॉन्टॅक्ट क्लासेस असतात त्यामध्ये काय करतो आपण की मध्ये एकदा दोनदा फिजिकली साईटवर जातो. मग तसंच साईटवर न जाता आपण व्हिडिओजच्या माध्यमामधून जाऊन चर्चा क्वेश्चन आन्सर जर केल्या तर त्यातलं 90% नॉलेज आपल्याला मिळणारच की. आपल्याकडे तसे आपण स्वतःच कॅप्चर केलेले ऍक्च्युअल साईट व्हिजिटच्या वेळेला अशोकाच्या स्टुडंट्स बरोबर अलग अलग साइट्स वरती गेलेले असताना कॅप्चर केलेले व्हिडिओज भरपूर आहेत आणि ते व्हिडिओज आपण प्रत्येक सेशन मध्ये जेव्हा बघू तेव्हा आपल्याला आपोआप लक्षात येईल की फुटिंग मधल्या बार हा कसा दिसतो ते आपण बघू शकतो. कास्टिंग चालताना दृश्य कसं असतं ते आपण बघू शकतो. ह्या गोष्टी फिलिंगच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातील आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष साईटवर जाल ज्या दिवशी तुम्ही जाल त्या दिवशी तुम्हाला या सगळ्या मेमरीज आपोआप लक्षात येतील. अच्छा बरोबर हे आपण सगळं बघितलेलं आहे. येस सर. हा सर एक टेक्निकल प्रश्न आहे की 8 mm च्या ऐवजी 8 mm बारच्या ऐवजी 6 mm बार चालू शकतो का? हो चालू शकतो. चालू शकतो. पण तुम्हाला
ते रिप्लेसमेंट करण्याचं स्किल तुम्हाला आलं पाहिजे. अच्छा. ओके. जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बार्स कुठे दिलेले असले की स्लॅब मध्ये 8 mm चे डिस्ट्रीब्युशन बार्स आहेत, हम्म. 200 mm वरती दिलेले आहेत, पण तुमच्याकडे साईट वरती 8 mm चे नाही आहेत, 6 mm चे बार थोडे सरप्लस पडलेले आहेत, काही हरकत नाही. तुम्ही हे 200 च्या ऐवजी ते 150 वरती किंवा 115 वरती ते टाका. हे मी तुम्हाला आता ऑफ हँड सांगितलं, पण त्याचे रेग्युलर कॅल्क्युलेशन्स आहेत की याच्या ऐवजी 8 च्या ऐवजी 6 टाकायचं असेल तर नॅचरली स्पेसिंग कमी करावं लागेल, कारण तुम्हाला तेवढंच स्टील त्या एरियामध्ये टाकायचं जर असेल तर स्पेसिंग कमी करावं लागेल. हे आपण त्यात बघू की. ओके. ओके. Yes, सर, sir. RMC आता मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, तुम्ही उल्लेखही केला, तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आणि दुसरं, प्रीकास्ट जे आहे त्याचंही मोठ्या प्रमाणात काम होत आहे, तर त्या संदर्भात तुम्ही तुमचे ओपिनियन काय जरा सांगायला, RMC आणि प्रीकास्ट. अतिशय छान प्रश्न आहे आणि आजकाल काळाची गरज RMC आहेच. रेडी मिक्स कॉन्क्रीट आय फुल्ली अप्रिशिएट, कारण स्पेशली घनदाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मटेरियल डिपॉझिट करून ठेवणे रस्त्यावरती ते खूप त्रासदायक काम आहे, त्याने ट्रॅफिकला अडथळा येतो. तसंच साईट वरती क्वालिटीचा कंट्रोल हे सुद्धा एक कटकटीचं बाब आहे. जर हे मटेरियल असे अलग अलग ठिकाणं आपण घेत असलो तर मग त्याच्यावर एक मात्र चांगला इलाज आहे की RMC कडनं मटेरियल घेणे. रेडीमिक्स कॉन्क्रीट फक्त एकदा कमर्शियल डिस्कशन त्यांच्याशी केलेले असले, रेट्स आपल्याकडे असले की साईट इंजिनियर डायरेक्टली त्यांना फोन करून सांगू शकतो की 12 तारखेला 40 क्युबिक मीटर म्हणजे साधारण 6 ट्रान्झिट मिक्सर्स आम्हाला पाहिजे दिवसभरामध्ये. फॅन्टास्टिक. सो RMC चा आवश्यक आहेच. मग ते आपण डिस्कशन मध्ये करू की RMC घेताना ऑर्डरिंग कसं करायला पाहिजे, त्याला स्लंप ची व्हॅल्यू किती सांगायला पाहिजे, किंवा RMC साईट वरती आल्यानंतर क्यूब टेस्टिंग साठी क्यूब्स त्यांनी कसे भरून द्यायला पाहिजे, स्लंप कोण त्यांच्याबरोबर कसा असायला पाहिजे, किंवा त्याचं वेमेंट कसं करायला पाहिजे, हे आपण पॉइंट्स त्यात कव्हर करू कॉन्क्रीट मध्ये. आणि एक अजून जो मुद्दा तुम्ही घेतला होता प्रीकास्ट कॉन्क्रीट, तर बघा बिल्डिंग मधले काही एलिमेंट जे आहेत ते ऍज अ प्रीकास्ट आपण कास्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जे सगळ्यांना पटकन समजेल असं उदाहरण, एक आहे मॅनहोल कव्हर्स, दुसरं आहे लिंटल्स, तिसरा आहे किचन ओटा, चौथा आहे डोअर विंडो फ्रेम्स, आणि पाचवं आहे गटरच्या कव्हर्स. स्ट्रॉंग वॉटरची जी लाईन असते पूर्ण आपल्या प्रोजेक्ट मध्ये त्याच्यावरती जे कव्हर्स असतात ते पॅनल कव्हर्स आपण प्रीकास्ट करू शकतो. येस. अजून प्रश्न आहे तो असा आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट प्लास्टरिंग आणि स्लॅब इनटू ब्रास. काय? प्लास्टरिंग आणि स्लॅबचं ब्रास मध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं? काही नाही, त्याला तुमच्याकडे 2 मिनिटं असायला पाहिजे. हा, ऐका सर, सांगा ना. प्लास्टरिंग आता मी नाही बोलत, मी स्लॅब बद्दल तुम्हाला सांगतो, कारण प्लास्टरिंग इज अ डिफरंट थिंग. आपण प्लास्टरिंग मध्ये शिरत नाहीये, या कोर्समध्ये प्लास्टरिंगचा विषय नाहीये, पण तुम्ही विचारलाय म्हणून मी स्लॅबचं सांगतो. ब्रास काढणं अगदी सोपं आहे. हे बघा, स्लॅबची लांबी किती आहे? 8 मीटर. स्लॅबची रुंदी किती आहे? 5 मीटर. सो एरिया किती झाला? 8 मीटर गुणिले 5 मीटर, 8×5 = 40 स्क्वेअर मीटर झाले. सो 40 स्क्वेअर मीटर मल्टिप्लाइड बाय 10.76 म्हणजे किती झाले? 428 स्क्वेअर फूट. आलं? 8 मीटर बाय 5 मीटर 40 स्क्वेअर मीटर गुणिले 10.76 किती झाले? 428 च्या आसपास येईल. 428 स्क्वेअर फूट. त्याला 100 ने डिवाइड करा, किती झाले? 4.
झालं की एक ब्रास म्हणजे 100 स्क्वेअर फूट झालं. आता स्लॅब नंतर आपण प्लास्टरिंगचं बोलू. अगदी सोपं आहे. हे बघा, तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेले आहात त्या रूम मध्ये समोरची भिंत बघा. त्या भिंतीची लांबी आहे 10 फूट आणि समजा त्या भिंतीची उंची पण आहे 10च. कितीची झाली ती? 10 फूट बाय 10 फूट. एरिया किती झाला? 100 स्क्वेअर फूट. त्याला 100ने डिवाइड करा. एक ब्रास झालं. सो प्लास्टरिंगचं ब्रास आणि स्लॅबचं ब्रास सांगितलं तुम्हाला कॅल्क्युलेट करून. एकदम सोप्या भाषेत सर तुम्ही सांगताय. सर अजून एक विषय आला टेक्निकल, तो म्हणजे की मिक्स डिझाईन जे आहे ते कॅल्क्युलेशन कसं करायचं? मिक्स डिझाईन ऍक्युरेट कशी करायची? करेक्ट. हे बघा मित्रांनो, मिक्स डिझाईन कसं करायचं मी तुम्हाला समजावू शकतो, पण हे या कोर्समध्ये इन्क्लुडेड नाहीये. कारण की जरी मी तुम्हाला सांगितलं की बघा मिक्स डिझाईन हे या 15 स्टेप्सनी तुम्हाला करायचं आहे, तरी तुम्ही साईट वरती मिक्स डिझाईन करण्याकरता कॉम्पिटंट नाही आहात. त्यासाठी तुम्हाला एक आरसीसी लॅबोरेटरी मध्ये काम करायला पाहिजे. सो मिक्स डिझाईन इज इन द स्कोप ऑफ कॉम्पिटंट आरसीसी लॅबोरेटरी. कॉन्क्रीटची लॅब, त्या लॅबला अप्रुव्हल आणि त्यांनी केलेलं मिक्स डिझाईनच असेल. तुम्ही केलेलं मिक्स डिझाईन हे मान्य नाही. थ्योरिटिकली ठीक आहे, मी समजू शकतो तुम्हाला, पण तसा फायदा नाहीये. थ्योरिटिकली अतिशय सोपं आहे करणं. कारण तुमची जर लॅब असेल तरच तुम्ही सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, प्लास्टिसायझर, वॉटर या प्रत्येकाचं टेस्टिंग करू शकता. टेस्टिंग नंतर अलग अलग ट्रायल्स घेऊ शकता. प्रोज अँड कॉन्स किंवा परम्युटेशन कॉम्बिनेशननी अलग अलग कमी जास्ती करून त्यानंतर त्याचं टेस्टिंग करू शकता. त्याच्या आधारावरती तुम्ही ठरवू शकता की कुठल्या मिक्स मध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेंथ येते आहे. आलं लक्षात? सो थ्योरिटिकली समजणे आणि प्रॅक्टिकली त्याचा साईटवरती उपयोग असणे या दोघांमध्ये फरक आहे. तुम्हाला साईट इंटरव्ह्यू मध्ये कोणी असं विचारणार नाही की तुम्हाला मिक्स डिझाईन करता येतं का? यस सर. सर एक पुढचा प्रश्न आहे, तो अगदी तुम्हाला आवडता असा प्रश्न आहे. सर डिफरन्स बिटवीन पीसीसी अँड आरसीसी. ज्याने विचारला तो साईटवर गेलेला नाहीये म्हणून मी सांगतो. अगदी सोपं आहे. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट आणि रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट मध्ये फरक फक्त कसा आहे? रिन्फोर्समेंटचा. म्हणजे ज्या कॉन्क्रीट मध्ये सळई टाकली तो आरसीसी झाला. आता सळई का टाकायची हा पुढचा प्रश्न आहे. तर ते शॉर्ट मध्ये उत्तर लक्षात घ्या. हे बघा, कुठलाही एक बीम जर घेतला तुम्ही आणि त्या बीमला, हे बघा, हा जर बीम असेल आणि याला जर वरतून लोड दिला तर काय होईल? वरती येईल कॉम्प्रेशन, खाली येईल टेन्शन. आणि कॉन्क्रीट हे टेन्शन घ्यायला अयुक्त असल्यामुळे ज्या ठिकाणी टेन्शन येतं त्या ठिकाणी आपण टाकतो बार. तो बार टाकल्यामुळे ते कॉन्क्रीट त्या लोड मधलं टेन्शन घ्यायला सक्षम होतं. आलं लक्षात? हा डिफरन्स आहे पीसीसी आणि आरसीसी मधला. हा सर सर माझ्या मते एकदा फक्त लास्ट एक गोष्ट अशी आहे की आपला जो कोर्स आहे तर इन शॉर्ट परत, कारण की काही लोक नंतर जॉईन झाले, फक्त इन शॉर्ट जर तो कोर्स जरा 7 दिवस कसा चालेल हे जरा इन शॉर्ट जर आपण एक 2-3 मिनिटं सांगितलं तर बरं होईल. इन शॉर्ट हा कोर्स जो आहे मित्रांनो थर्सडे पासून सुरू होतोय. थर्सडे संध्याकाळी 5 ते 6, 6:15 पर्यंत हा कोर्स चालणार आहे. तर थर्सडे 5 त्याचं या सगळ्या कोर्सचे तुम्हाला टेक्निकल डिटेल्स आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल ज्यांनी याच्यात रजिस्टर केलाय. आणि त्याच्यानंतर मग थर्सडे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करायचं आणि थर्सडे पासून हा कोर्स सुरू होईल. जाता आता फक्त कुलकर्णी साहेबांना विनंती करतो, त्यांनी खूप छान आपल्याला गायडन्स केलाय, पण तरी सुद्धा एक 7 दिवसाचा 8 दिवसाचा आपला जो कोर्स आहे इन शॉर्ट कसा कसा चालेल परत एकदा, काही लोक लेट जॉईन झाल्यामुळे त्यांना जर सांगितलं तर बरोबर. हे बघा, अगदी सोपं आहे. तुम्ही आधी 3 विषय मनामध्ये ठेवा. सगळ्यात पहिला विषय आहे कॉन्क्रीट
दुसरा आहे फॉर्मवर्क, तिसरा आहे एन्फोर्समेंट. हे लक्षात आलं? कॉन्क्रीट मध्ये आपण काय काय बघणार आहोत? सिमेंट, मॉर्टर आणि कॉन्क्रीट, म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत. मग त्यानंतर फॉर्मवर्क मध्ये आपण 4 गोष्टींबद्दल बोलणार आहोत: सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग आणि स्कॅफोल्डिंग. आणि रिइन्फोर्समेंट मध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत टाइप्स ऑफ स्टील, म्हणजे माइल्ड स्टील, टॉर स्टील, रिब्ड बार्स याबद्दल. दुसरं आपण बोलणार आहोत युनिट वेट, म्हणजे 1 मीटर बारचं वजन किती. तुमचा 10 mm चा बार असेल तर तुम्हाला पटकन बिना विचार करता सांगता यायला पाहिजे की 10 mm चा बार असेल तर 1 मीटरचे 0.62 kg पर मीटर, दॅट इज कॉल्ड युनिट वेट. त्यासाठी सोपा फॉर्म्युला तुम्हाला मी देतो. आलं लक्षात? त्यानंतर मग आपण शेप्स बघू, अलग अलग प्रकारचे शेप्स, साधारण 13-14 प्रकारचे शेप्स आहेत. त्यानंतर कटिंग लेंथ आणि कव्हर या शब्दांचा अर्थ बघू, आणि एखाद्या कॉलम मध्ये, बीम मध्ये, फुटिंग मध्ये टाकलेल्या बार्सचं वजन काढण्याची पद्धत बघू. हे बेसिक 3 गोष्टी आहेत. हे 7 सेशन मध्ये बसवलेले आहेत. ते 7 सेशन असे आहेत की सगळ्यात पहिलं जे सेशन आहे त्या पहिल्या सेशन मध्ये हे विविध प्रकारचे एलिमेंट जे आहेत, मग त्यात फुटिंग, कॉलम, बीम, स्लॅब, लिंटर, स्टेअरकेस, पाईल्स, या सगळ्यांना मी तुम्हाला स्केचेस दाखवणार आहे, त्याचे फोटोग्राफ्स दाखवणार आहे, व्हिडिओज दाखवणार आहे पहिल्या दिवशी. कारण तुम्हाला हेच जर माहिती नसेल, बघितलेलं नसेल, तर पुढे आपण त्याच्या कॉन्क्रिटिंग बद्दल, त्याच्या फॉर्मवर्क बद्दल बोलणार आहोत, त्याला मजा येणार नाही. म्हणून पहिलं इंट्रोडक्शन जे आहे, फर्स्ट सेशन, त्यामध्ये हे सगळे एलिमेंट्स मी दाखवणार आहे. मग त्यानंतर एक लक्षात ठेवा की मी इथे आरसीसी डिझाईन बद्दल या कोर्समध्ये कुठेही बोललेलो नाही. आपण फक्त साईट वरती एक्झिक्युशन आरसीसीचं कसं करायचं हाच विषय आहे आपला. आरसीसी डिझाईन हे एक स्पेशलाइज्ड नॉलेज आहे, ज्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. तो आपण साईट एक्झिक्युशन बद्दल बोलणार आहोत. त्यात काय काय सांगितलं? कॉन्क्रीट, फॉर्मवर्क आणि रिइन्फोर्समेंट. त्यासाठी 7 सेशन्स मध्ये हे बसवलेलं आहे. आणि 8वं सेशन जे आहे ते ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ऑनलाईन टेस्ट तुम्ही घरीच बसून त्याच पद्धतीने एक टेस्ट करायची आहे. सोपी टेस्ट आहे, पण त्या टेस्ट मधले क्वेश्चन आता मी तुम्हाला वेबिनार मध्ये सांगणार नाहीये, की काळजी करू नका. येस सर. ठीक आहे. माझ्या मते सगळ्यांना तेच हवं आहे जे तुम्ही सांगितलं. मेन एक्झिक्युशन हाच विषय असतो. नॉलेज असणं आणि त्याचं एक्झिक्युशन करता येणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे इतके डिप्लोमा आणि डिग्री घेतलेले लोक येतात, म्हणजे आता सध्या कोर्सला त्याच लोकांची गर्दी जास्त आहे. यांचं थिअरी खूप छान आहे, सगळं त्यांना कळत आहे, परंतु वेन दे गो टू साईट एक्झिक्युशन मध्ये ते फेल्युअर आहे. आणि मग त्यांना अगदी इंटरव्ह्यू सुद्धा देता येत नाही, आणि किंवा त्यांना मग प्रत्यक्ष काम करून घेता येत नाही. त्यामुळे हा पार्ट खूप महत्वाचा आहे. आणि आपला भर जो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा आहे तो पहिल्या दिवसापासून हा एक्झिक्युशन मध्ये आहे, प्रॅक्टिकल मध्ये आहे. आणि ती प्रॅक्टिकल नसेल तर थिअरी उपयोगाची नाही. त्यामुळे त्या हिशोबाने हा सगळा कोर्स आहे डिझाईन केलेला. आणि सरांचा जो अनुभव आहे तो सगळा प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला याचा खूप लाभ होऊ शकेल. ज्यांना या क्षेत्रात जायचं आहे आणि जे या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना सगळ्यांना याचा लाभ होऊ शकेल, याच्यात काही शंका नाही. संपूर्ण टेक्निकल गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. सो विथ दॅट मी इथे थांबतो. आणि जसं आपल्याला सांगितलं की 7 मे येणारा जो आहे गुरुवार, त्या दिवशी आपला हा कोर्स सुरू होतोय. सायंकाळी 5 वाजता कोर्स सुरू होईल. त्या दिवशी आपण पहिल्या दिवशी सगळेजण एकत्र जमू आणि टायमिंग जो आहे तो आपण रिडिफाईन सुद्धा करू शकतो. पण पहिल्या दिवशी 7 मेला सगळ्यांनी एकत्र जमायचंय. त्याच्या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. तुम्ही आमचं युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलवर 1 तासानंतर तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही हा परत बघू शकता. आम्ही तुम्हाला त्याची लिंक पाठवू, तुम्ही तो बघा, सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर या कोर्सची रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा तुम्हाला पाठवली जाईल.
त्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि सी यू ऑन 7 मे 7 मे ला सायंकाळी 5 वाजता आपण भेटूया. मित्रांनो, आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. विशेषतः कुलकर्णी सरांचे आभार. कुलकर्णी सरांनी खूप दिवसानंतर परत एकदा आमच्या ह्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये हा कोर्स आणि हा त्यांचा अतिशय पेट सब्जेक्ट आहे. याच्यातलं प्रचंड एक्सपर्टाईज त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्याच्यावर जी काही एक सुरुवात आपण करतोय, ही सुरुवात नक्की चांगली होणार, याच्यात काही शंका नाही. सर धन्यवाद, आपण सुद्धा आल्याबद्दल या ऑनलाईन वेबिनार मध्ये. माय प्लेजर सर, माय प्लेजर. आणि सगळ्या श्रोत्यांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. परत भेटूया उद्या. एक छोटीशी परत एकदा सगळ्यांना एक सूचना करतो. उद्या सायंकाळी 6 वाजता मंगळवार म्हणजे आपला उद्याचा 5 मे ला सायंकाळी 6 वाजता आमच्याच ह्या कोर्स मधून जे स्वतः एक बिल्डर झालेले आहेत, जे आता क्रेडाई या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी आहे, त्यांचं ऑनलाईन एक वेबिनार आहे. त्यांचे अनुभव त्या क्षेत्रातले, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातले, आज त्यांनी मोर दॅन 50 प्रोजेक्ट ऑलरेडी एक्झिक्यूट केलेले आहेत. आणि हे कोणतंही टेक्निकल नॉलेज नसलेले, हे काही डिप्लोमा डिग्री नसलेले अनिल आहेत हे करतायत. तर मित्रांनो, त्यांच्याकडे इंजिनियर आता काम करतायत. तर हे हा कोर्सची ही महत्व आहे. तुम्हाला या कोर्सचं महत्व उद्या अजून जास्त कळेल. सो उद्या आय रिक्वेस्ट यू ऑल टू अगेन जॉईन. त्याची लिंक तुम्हाला आम्ही पाठवू. तर उद्या सगळ्यांनी या उद्याच्या 6 वाजता सुद्धा आपण जॉईन व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू सो मच. थँक्यू.